तर हाय गाईज, हा आपला पहिला ब्लॉग आहे. पहिला ब्लॉगची सुरुवात झालेली आहे चिकन बिर्याणीपासून. तर उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे गावाकडे आल्याच्यानंतर मम्मीच्या मनात आली की लेकरांना चिकन बिर्याणी करून खाऊ घालं. तर मम्मीने ते चिकन घेतलेलं आहे पाव किलो चिकन घेऊन ते छान असं धुवून घेत आहे. धुवून घेतल्याच्या नंतर तिनं घेतलं त्याचं साहित्य तयार करायला घेतलं. 2 कांदे घेतले, 2 टमाटे घेतले. नंतर हे अद्रक घेऊन ते कांदे टमाटे चिरून अद्रक घेतलं. अद्रक चांगलं असं बारीक केलं. नंतर लसूण बारीक केला. तर तिला त्या ह्याच्यामधले मिक्सरमधली चव आवडत नसल्यामुळे ते मिक्सरमध्ये वाटून घेत नाही. तर छान असं तिनं खलबत्त्यामध्ये त्याची ग्रेव्ही करायला घेतली. ते 2 छान असं बारीक केलं. नंतर मम्मीनं थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर तिने असं छान त्याची पेस्ट करून घेतली. अद्रक, लसूण, कोथिंबीर. नंतर जे आपण चिकन धुवून घेतलं होतं त्यावर तिने ती पेस्ट केली टाकली. नंतर चवीनुसार मीठ टाकलं. कुणाचं परत नंतर तिनं हळद टाकून घेतली. हळद टाकल्याच्या नंतर तिनं दही घेतलं. दही अर्ध्या वाटीच्या थोडंसं वर घेतलं. दही टाकल्याच्या नंतर तिने बिर्याणी मसाला टाकला. बिर्याणी मसाला टाकल्याच्या नंतर तिनं 2 चमचे लाल तिखट टाकलं. कोणी तिखट जास्त घेऊ शकतो, अगर कमी घेऊ शकतं. जो तिखट जास्त खाऊ शकतो त्याने 4ही चमचे घेतले तर चालतं. तर आमच्या इथं लहान बाळ असल्यामुळे मम्मीने 2 चमचे तिखट घेतलेले. त्याला असं छान मिक्स करून घेते. बघा किती छान मिक्स करून घेत आहे ती. असं छान मिक्स करून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनटं त्याला मुरू दिलं. नंतर गॅसवर तिने पातेलं ठेवलं. पातेल्यात तेल तापल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकलं. तेल तापल्याच्या नंतर ते आपण अद्रक लसूण जे थोडंसं काढून ठेवलं त्यामध्ये घालण्यासाठी फोडणीला लाल होईपर्यंत तिनं असं फ्राय करून घेतलं. फ्राय केल्याच्या नंतर तिनं जे आपण चिकन ठेवलं होतं त्याला दही हे मसाले लावून ते नंतर त्यात टाकल्याच्या नंतर छानसं असं तिनं फ्राय करायला घेतलं. बघा कशी तिनं फ्राय करत आहे तेलामध्ये. त्याला छान असं तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घ्यायचं. किती छान असं फ्राय करून घेत आहे बघा ती. तर गाईज, हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. जर तुम्हालाही आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे. तर मम्मी त्यावर छानसं तेल सोडल्याच्या नंतर झाकून घेत आहे. नंतर हे आपण जे कांदा बारीक कट केला होता तो तळून घेत आहे. तळून घेत असताना त्याला पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत असं तळून घ्यायचा. हा बघा तिने तळून घेत आहे. तळून घेतल्याच्या नंतर ती आता गोल्डन कलर त्याला येत राहील. छान असा गोल्डन कलर येत राहील आहे. तर तो पूर्ण गोल्डन कलर होईपर्यंत असं तळून घ्यायचं. छानसं गोल्डन कलर येत राहतो. असं छान कुरकुरीत होतं ते. नंतर ते काढून घेतल्याच्या नंतर टमाटर कट केलेलं टाकलं. टमाटर पण छान असं तळून घ्यायचं. नंतर हे मम्मीचं झालं चिकन शिजून पूर्ण असं छान तेल सुटेपर्यंत तिनं तळून घेतलं. तर हे तिनं बिर्याणीचे पाव किलो तांदूळ घेतले होते. हे छान असे 2 पाण्याने धुवून घेतले. धुवून घेतल्याच्या नंतर ते असं 5 मिनटानंतर भिजू घालून ठेवणार होती. परत हे आपलं टमाटर तळलेलं काढून घेतलं. काढून घेतल्याच्या नंतर तिनं भाताची तयारी केली. भातामध्ये तिनं असं पाणी टाकलं. पाणी उकळी येईपर्यंत ठेवलं. नंतर उकळी आल्याच्या नंतर 2 पत्ते टाकले. परत इलायची, लवंगा आणि मिरे असे 4 टाकून घेतले. आता हे तिनं उकळी आल्याच्या नंतर भात टाकत आहे. जे आपण तांदूळ 15 मिनटं भिजू घातले होते ते. नंतर हे त्याला छानसं असं फिरवून घेतल्याच्या नंतर झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्याच्या नंतर मधून 1 चमचा फिरवायचं असं छानसं. तर हे बघा तिनं मधून 1 चमचा असं छान फिरवून घेतली. फिरवून घेतल्याच्या नंतर भात पूर्ण रेडी झाला. रेडी झाल्याच्या नंतर आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ पाणी पूर्ण त्याच्यातलं निघण्यासाठी. वाफ होती म्हणून खूप पोळत होतं. नंतर मम्मी अशी लेअर देत गेली. छानशी लेअर देत गेल्याच्या नंतर त्यावर आपण तळलेला कांदा, टमाटो आणि जे आपण फ्राय केलेलं चिकन होतं ते अशी घालत गेली. अशा तिनं 3 लेअर करून घेतली. असं पूर्ण असं पातेलं भरून ठेवलं. आणि नंतर मग मम्मीने असं 5 मिनटं वाफेवर ठेवलं. वाफेवर ठेवल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर पप्पा अशी छानसा ताव मारत बसले बिर्याणीवर. थँक्यू गाईज.